निश्चित करतोय. कालही आपण जर स्पर्धेमध्ये पाहिलं तर 4 तब्बल वाजले होत्या आणि इथे मात्र पंच आपण देखील वॉर्न करा. शूरवीर शंभूराजे चषक 2026 खरं तर प्रकाश ज्योतातील एक मोठी स्पर्धा. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तर 1 लाखाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मग मालिकावीरासाठी खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिक स्कूटी आणि तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहेत. मॅच लेवल सुरुवात गोलंदाजी मार्गवरती पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या, हरेश गावण आणि बेंडकल संघाची जर आपण विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. स्ट्राइक वरती हितेन, नॉन स्ट्राइक वरती आयुष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राइक वरती आयुषला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्ग वरती हरेश गावण. आज मात्र संपूर्ण गाव इकडे आला असेल. जितोय जिते संघ म्हटल्यानंतर बरेचसे प्रेक्षक सातत्याने त्यांच्या पाठीमागे राहताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मॅच लावते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. 1 2 3 लेट्स प्ले. पहिलाच बॉल अप्रतिम पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही आहे. बॉल चाललाय धन धन करत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकारानं स्वागत केलं हरेशचं. चौकारानं स्वागत केलं हरेश गावणच्या अकाउंटची सुरुवात देखील 4 धावेने होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा संयमी पवित्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिस्की रन. इथे धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती 4 आल्या. तदनंतर पुढच्याच बॉल वरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ म्हटल्यानंतर पहिलं सत्र म्हटल्यानंतर धावा देखील पुरेशा खऱ्या अर्थानं बनवाव्या लागणार आहेत. 5 धावा धावफलकावरती इथून जोडल्या जातील. पहिलं P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक फेकण्यासाठी हरेश गावण सज्ज झाला. 2 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक खरं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक तैनात केला. मॅच मध्ये मजा येईल कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. चला टाइम उलट आहे त्याच्यामुळे सामना देखील लगेच सुरू करा. 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे खोलवर पद्धतीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्याच्यावरती देखील एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पेन तालुक्यातील एक टॉप रँकिंगचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. हरेश गोलंदाजी मार्कवरती 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. काल स्पर्धेचा आपण पहिला दिवस पाहिला आणि मोर्या 11 बोरगाव हा संघ मात्र क्वालिफाय झाला. अप्रतिम खेळ कालची संपूर्ण रात्र मोर्या 11 बोरगाव या संघानं गाजवल्या. इथे देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तैनात. थोडेसे फंबल परंतु एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. वॉट अ थ्रो. परंतु 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातील. प्रत्येक धाव इथून महत्वाची असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भेंडकल या टीमला धावफलकावरती टोटल जर धावा आपण पाहिल्या 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हरेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल. इथे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिल्या एक्स्ट्रा कव्हरला. भेद चिरत बॉल चाललाय सीमा रेषेचा. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 4 धावा इथून येताना पाहायला मिळतील मागच्या बॉलवरती. इथं देखील
खरं तर खोलवर पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला हरेचा आणि षटक देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आजही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले तर मोठं प्रेक्षक खरं तर या वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतायत. नक्कीच खरं तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जोह्यावरून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गोल्डन मॅन सुंटी दादा, सुनील पाटील, तदनंतर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अर्थातच मेघना दादा, महेंद्र दादा पाटील, गणेश दादा पाटील यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. खरं तर ही स्पर्धा ते एन्जॉय करतात जोह्यावरून. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बारा धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. रुपेश आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक फेकण्यासाठी रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. तमाम प्रेक्षकांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सरचं स्वागत आपण करूया. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा येताना आपण पाहिल्या. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. रुपेश गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु इथे मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 13 वरती जाऊन पोहोचलाय. आज मोठ्या संख्येने स्पर्धा देखील लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता आणि या स्पर्धेची चर्चा मात्र सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. कारण कालचा दिवस जर आपण पाहिला तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिलं पर्व या स्पर्धेचं, परंतु सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेने वेधून घेतलं. एवढी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आल्या आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. पुढचा बॉल इथे मात्र लेप केल्या बॉलला सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव इथे मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती टोटल जर आपण पाहिला ना तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका बाजूने वेंडकल त्यांच्या विरोधामध्ये जितवाय जित्या. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु फलंदाज ओयुटी आउट. पहिला धक्का बेंडकल संघाला. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. गावदेवी आंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये पानदिवे 11. दोन्ही टीमला विनंती आहे आपण जशी मॅच खरं तर इनिंग ब्रेक होईल मॅचची तेव्हा टॉस साठी या. नेरे आंबिवली खरं तर हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर पानदिवे 11 हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. नेक्स्ट मॅच मध्ये इंडक्शन मध्ये दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय साहिल. इथे चांगला फटका साहिलच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अतिशय वेगानं पोहोचतायत बॉलवरती आणि तदनंतर इथे 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि इथून देखील 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. टोटल धावा जर आपण धावफलकावरती पाहिल्या तर 16 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आज मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रीतमजी पाटील, तदनंतर एक उत्कृष्ट अंपायर आमचे बंटी म्हात्रे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच. खरं तर पेन तालुक्यामध्ये
खर तर ज्यांचं नाव ॲज अ अंपायर म्हणून जरूर घेतलं जाईल. बऱ्याचशा स्पर्धा जे सध्याच्या घडीला कव्हर करतायत आमचे बंधुतिल्य मित्र बंटी म्हात्रे, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. मी बंटी यांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सर्वांचंच करूया आपण सहर्ष स्वागत. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर रुपेशनं आपल्या टीमसाठी कमबॅक केलाय. चांगला चेंडू फेकला. 4 षटकांचा सामना. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर शूरवीर शंभूराजे चषक ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपल्या भेटीला आल्या. पुढचा बॉल रुपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे ऑनसाइड मध्ये बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललंय, फेकलंय. त्याचबरोबर सिंगल पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. पहिलं षटक थोडंसं महागडं असं म्हणावं लागणार आहे, कारण फुलटॉस बॉलवरती चौकार देखील आले होते. 12 धावा आल्या होत्या आतापर्यंत. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 5 धावा आल्या. यशस्वी षटक, इकॉनॉमिकल स्पेल ज्याला आपण जरूर म्हणूया मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. चला घाई करा थोडीशी, कारण आजही आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचा. चला घाई करा, पण आपण देखील वॉर्न करा, कारण टाइम अलर्ट आहे. दोन्ही टीमला सूचना आम्ही वारंवार करतोय. इथे देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टो एंडला बॉल खऱ्या अर्थानं अदलला आणि तदनंतर मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. खरं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती टोटल 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय भाई देसले आणि रुपेश देसले यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते देखील साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. थँक्यू सो मच. बरेचसे व्ह्युअर्स खरं तर आता मात्र जोडले गेलेत. शिवसाई मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रतीक पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ही स्पर्धा एन्जॉय करतोय. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि विशेष करून या सर्व टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच प्रतीक. खरं तर आज मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेल, गावदेवी आंबिवली नेरे विभागातील हा एक बलाढ्य संघ, त्यांच्या विरोधात उरण पूर्व विभागातील पानदिवे 11 दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. आंबिवली टीम कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालाय. मिड इनिंग मध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पानदिवे 11 टीम कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर या दोन्ही कॅप्टन्सला आपण या मॅच साठी या लढतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण. खरं तर बर्थडे बॉय स्वप्नील पवार. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर म्हात्रे. इथे चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राची रन इथून मात्र स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. चला आपले व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक रोहित यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. इथे अतिशय चांगला बॉल. खरं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आला, तदनंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघाला हार मान्य नाही आहे. इथून जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीचा बॉल सरळ चालला, सरळ रेषेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. इथे देखील बाटची गडा क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना आहे. धावफलकावरती आता टोटल धावा जर आपण पाहिल्या 20 धावा, 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर
43 धावसंख्येचं टोटल होतं आणि ते मात्र सहजरित्या पूर्ण केलं. स्क्रीनवरती आपण पाहू शकता आमचे संतोष मामा, जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे तिथे संतोष मामा यांची हजेरी सातत्याने जिथे संघ खेळत असताना आपल्याला सातत्याने त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि स्क्रीनवरती देखील इथे दाखवलं जातं त्यांना. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची नेहमीच ओळख आपल्याला पाहायला मिळाली. चला जिथे संघ थोडंसं फास्ट केला प्लीज. आयोजकांच्या सूचना येत आहेत, टाइम मुल्लड आहे, त्याच्यामुळे जास्तीचा वेळ कुठल्याच संघाला दिला जाणार नाही कारण शिस्तबद्ध स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आल्या. इथे ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग डीप मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचले आणि एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकलाय. तद्वर एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत्या. तिसऱ्या षटकामध्ये जिथे धावाले यायला हव्या होत्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर धावा येत नाही आहेत. 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुढचा बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि आमच्या खरं तर व्यासपीठाला सलामी देणारा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून ठोकलाय धमाकेदार रुबाबदार षटकार. धन्यवाद. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं सुमधुर संगीत येणाऱ्या 25 तारखेला खरं तर आपला पेन कोल्हाराचा मान मोठ्या संख्येने भाविक भक्त खरं तर कारल्या या लेणीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील. इट्स अ व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. सुमित पवार आमचे मित्र मेन पंतांच्या भूमिकेमध्ये बरेचशा स्पर्धा कव्हर करत असतात आणि याही स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतो. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील आपण देऊया. इथे मात्र बॉल खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, परंतु योग्य बॉल आहे आणि पाहता पाहता धावफलक जर आपण पाहिलं तर 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. एक चेंडू अद्यापही शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. 28 धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आपण जर पाहिलं तर आता शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. जितो आई जिथे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं देखील चांगला फटका, परंतु एलिव्हेशन तेवढंस प्राप्त केलेलं नाहीये. या बॉल वरती पकडला जाईल. अजून एक फलंदाज बॅक टू द डगआउट. आमचे रवींद्र म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ॲज अ अंपायरच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. आमचे बंटी म्हात्रे दादांना विनंती आहे आपण देखील मुख्य मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यशपाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी असेल. नवीन गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4. 28 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते आणि इथे मात्र महत्वाचं षटक असणार आहे. विशाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. इथे चांगला फटका बॅकफुटला गेला, त्यानंतर बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तदनंतर मात्र इथून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच घावदेवी आंबिवली आणि त्यांच्याच विरोधामध्ये
पानदिवे 11 हे दोन सगळे खेळताना पाहायला मिळतील. जशी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस साठी या. विशाल गायकवाड यांच्यासाठी जर हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. अजय म्हात्रे ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. इथे पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे येताना पाहायला मिळतील. महत्वाचं षटक, त्या षटकामध्ये धावा देखील येत आहेत. धावफलकावरती टोटल आता जाऊन पोहोचलाय 32च्या घरामध्ये. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल वरती धावा येतात हे महत्वाचं आहे. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे खोलवर पदीचा बॉल चॉप केला या बॉलला आणि असं वाटलं होतं की अक्षरशः कापलाय का, परंतु झेल बाद इथे फलंदाज होताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. चला नवीन बॅटर आपण सज्ज राहा, कारण कुठलाही टीमला जास्तीचा वेळ आम्ही देणार नाही आहोत आणि त्याच्यामुळेच विनंती करतो की आपण त्वरित फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. विकेट येताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय रोमेश ठाकूर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. टोटल धावा जर आपण पाहिला तर 32 धावा. उर्वरित आता पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचललं, फेकलंय. कमालीचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा खोलवर पदीचा बॉल. विशालचं कौतुक करावं लागेल. खरं तर या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिल्या. एकेरी धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. टोटल 34 धावा आणि आज शेवटचा अंतिम चेंडू खरं तर येणं बाकी असणार आहे. 34 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडतंय, फुलटॉस बॉल मिस केला आणि सत्र देखील इथून समाप्त होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 34 धावा आपण पाहतोय आणि 35 धावेचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे घेतोय. एका बाजूने गावदेवी आंबिवली त्यांच्या विरोधात पानदिवे 11 या दोन टीम मध्ये टॉस होईल. माजी सरपंच खारपाडा नितेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेतोय. चला टॉस साठी या पानदिवे 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी गावदेवी आंबिवली टीमचे कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जोडले जातील. खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर 2 स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना असेल. टॉस केला जातोय. टॉस जिंकला खरं तर आंबिवली संघानं. डिसिजन फक्त सांगा. फिल्डिंग करू. खरं तर पेन तालुक्यामध्ये याच्या अगोदर किंवा कधी खेळला असाल, परंतु हे संपूर्ण आयोजन आणि हे मैदानाचं खरं तर उल्लेख काय कराल तुमच्या भाषेमध्ये? इथे तालुका वाईज ओपन खूप वेळा खेळलोय, पण आज ग्रामीण पहिल्यांदा एवढ्या लांब आलोय. नक्की आम्ही चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. आंबिवलीचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले होते, परंतु जाऊया पानदिवे कॅप्टन कडे. खरं तर टॉस आपल्या विरोधात गेला. जर टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षक निवडलं असतं. यस, परंतु आता बॅटिंग वाट्याला आल्या.
किती धावा खरं तर बनवण्याचा प्रयत्न असेल? गेम चांगला केलो आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू फक्त. सेम क्वेश्चन असेल. एकंदरीत संपूर्ण आयोजन याच्या अगोदर कधी आपण या ठिकाणी खेळला असाल, परंतु हे शूरवीर शंभूराजे चषकाचं संपूर्ण आयोजन तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर आयोजन आहे आणि चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर हे होते पानदेवे 11 टीमचे कॅप्टन. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. खरं तर प्रवीणजी ठाकूर खारपाडा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. लाईव्ह स्पर्धाही पाहतायत, त्यांचं देखील मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. चला मॅचला सुरुवात होईल. आपण खरं तर पाहिलं तर 35 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी 35 धावसंख्येचं टार्गेट इथून पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चला थोडस फास्ट केला. रोहित साठी पारितोषिक आलंय. जर 3 षटकार आल्या तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज रोहित म्हात्रेसाठी दिलं जाईल. अजय पाटील पुणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार जर आल्या तर मात्र हे पारितोषिक इथून दिलं जाईल. चला मॅच सुरू करा. तब्बल आपण जर पाहिलं तर 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल ठाकूर आणि बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने स्ट्राईक एंड वरती प्रेम म्हात्रे बंटी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या, हरेश गावण. 35 धावसंख्येचा आव्हान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर दोन्ही टीमला आपण देऊया. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे पहिलाच बॉल, हवाई हल्ला. बॉलला पाठवलंय प्रेक्षकांमध्ये. 6 धावेसाठी षटकार. अप्रतिम फटका, टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतो हवाई सफर. बंटीच्या बॅट मधून तडाखा आला, षटकार. खरं तर अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलीकडच्या काळामध्ये याही खेळाडूंना भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवल्यात आणि स्ट्राईक एंड वरती आला पहिलाच बॉल. मात्र षटकारानं अकाउंटला सुरुवात केल्या. तब्बल 35 धावेचं टार्गेट, परंतु पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हा बॉल फिरून खेचलाय. आता बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4-4 चौकार. साहिल आहे गोलंदाजी मार्ग वरती, परंतु समोर बंटी सारखा एक मोठा फलंदाज कसा सोडेल शॉर्ट बॉल. त्याच्यावरती 4 येताना पाहायला मिळाल्या सरळ फाईन लेगच्या दिशेने. आणि टोटल धावा जर आपण पाहिला तर 10 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती. 35 टार्गेट आहे. 2 बॉल मध्ये 10 आल्यात. इथं देखील चांगला फटका आणि या बॉल वरती पंचांचा इशाऱ्यानं बाकी. चौकार.
4 धावा अजून येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची फटकेबाजी सुरू आहे आणि खरं तर जितवाय जिते संघ लवकरात लवकर मॅच समाप्त करण्याच्या बेतात आहे की काय. 3 मोठे फटके बंटीच्या माध्यमातून आलेत. अप्रतिम बॅटिंग. 14 धावा धावफलकावरती. एकीचं बळ खरं तर पाहायला मिळतो. जितवाय जिते संघ कित्येक स्पर्धा जिंकलेत. गतवर्षी भरपूर साऱ्या ट्रॉफ्या जिंकताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पहा संतोष मामांचं स्कोअरवरती देखील एकदम तीक्ष्ण लक्ष आहे. 14 धावा झाल्यात धावफलकावरती. इथे भरपूर शफल झाल्या होत्या. बॅटर तरी देखील बॉल खूपच बाहेर चालला आणि तदनंतर व्हाईट बॉल. यस, तिसऱ्या पंचांची मदत, टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेण्यात आली. व्हाईट बॉलसाठी फिल्डिंग टीम रिव्ह्यू असेल आणि तिसरे पंच आपण जॉईंट व्हायचं आहे. तिसरे पंच आपण जॉईंट व्हा. व्हाईटसाठी रिव्ह्यू खरं तर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घेतलाय. चला ऑनफिल्ड अंपायर आपणच यायचं आहे कारण तिसरे पंच भोजनाची व्यवस्था झाली तिकडे गेलेले आहेत. चला आपण या. चेक केलं जाईल इथे योग्य चेंडू आहे की अयोग्य चेंडू आहे. तदनंतर डिसिजन हा मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. महत्वाचा सामना आहे परंतु सुरुवातीच्या काही बॉलवरती सामना सोपा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटर्सच्या माध्यमातून आपण पाहिला. पंच पाहतील, पंचांव्यतिरिक्त कोणीही बाहेरून बोलणार नाहीये याच्याकडे देखील सर्वांनी लक्ष असू द्या. पंचांच्या माध्यमातून योग्य डिसिजन हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही कारण ही यशस्वी स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात डिसिजन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुशल डिसिजन आहे त्याच्यामुळे चाचपणी ही केली जाते. सातत्याने टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात येते. पहा विकेट किपर थोडेसे मध्ये येतात, अडथळा निर्माण होतो. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. चला मॅच सुरू करा. पहा खरं तर समोर कॅमेरा आहे तिथून दिसत नाही. विकेट किपर आपण थोडेसे मध्ये आलात त्याच्यामुळे लाईन देखील आम्हाला या ठिकाणी दिसत नाही. प्लीज सहकार्य करा आणि सामना सुरू करा. धन्यवाद टीम भिंडकल. धावफलकावरती टोटल 15 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तब्बल 35 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे स्विच करण्याचा प्रयत्न होतो परंतु सरळ बॅटने धावा येत होत्या आणि तदनंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक केलं. मागचा बॉल जर आपण पाहिला तर वाईट होता. तदनंतर पुढच्याच बॉलवरती कमबॅक केलाय साहिल या गोलंदाजानं. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन सज्ज होत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर इथे सिंगल घेतली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक आता 16 वरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक थोडंसं लांबलं गेलंय असंच म्हणावं लागणार आहे कारण इथे जर आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्या. एक षटकार 2 चौकार याही षटकामध्ये आपण पाहिले. टोटल 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजून या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. नेक्स्ट मॅच देखील मोठा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. गावदेवी आंबिवली आणि त्यांच्या विरोधात पानदिवे 11 हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळतील. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु काय घडतंय, डायरेक्ट हिट झाला
आणि तदनंतर फलंदाजाला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट, फलंदाज बाद. पहा, खरं तर थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं बॅटरच्या माध्यमातून. योग्य रीतीने पोहोचले असते परंतु थोडेसे थांबले आणि तदनंतर डायरेक्ट हिट देखील होताना आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 35 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. गोलंदाजी मार्गवरती हितेनला आपण पाहणार आहोत. हितेन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 16 धावा इथून येताना पाहायला मिळतील. चला, सामना सुरू करा. टाई मल्लड आहे दोन्ही टीम. भेंडकल संघाला विनंती असेल पण जास्तीचा वेळ इथून घ्यायचा नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 लावते सुरुवात. चला, भेंडकल संघ आपण जास्त वेळ घेता. आयोजकांच्या सूचना येत आहेत, मॅच सुरू करा. आमचे मित्र खरं तर उत्कृष्ट रील क्रिएटर पारसजी दरेकर यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आल्यात. त्यांचं देखील मनस्वी सहर्ष स्वागत. इथे चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होत्या. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचललं, फेकलंय, तद्वर मात्र सिंगल इथून पूर्ण होताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संत गतीच्या मॅचेस आणि आज मात्र ए पोल या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची गर्दी. इथे लोअर फुल टॉस बॉल होता. लाऊडली अपील देखील केली गेली मैदानाच्या आतमध्ये, परंतु बाटची कडा होती आणि तदनंतर पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावल्या. 17 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. तदनंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, पहिल्याच बॉलवरती सिंगल, तदनंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 35 धावा खरं तर इथून बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जिते या टीमला. हरेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे ऑनसाइड मध्ये बॉलला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एकच सिंगल इथून येताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलं गेलंय आणि धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. नगरपालिका एंड कडून दुसरं षटक फेकत असताना इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्यांना डीप मध्ये. एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या वेगाचा प्रयत्न होईल का? काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? पुन्हा एकदा एकच सिंगल डबलनं खरं तर धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सिंगल डबलला देखील प्राधान्य दिला जातोय. सामना तितकासा मोठा नाही आहे आणि हे खरं तर दोन्ही बॅटरला माहिती आहे आणि प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. खरं तर स्ट्राईक रोटेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक मॅचमध्ये आणि ते सातत्य राखत असताना जिते या संघाला आपण पाहतोय. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं आता धावफलक जाऊन पोहोचलंय. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील 13 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. 13 बॉल 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा निराशा. हरेश थोडासा हताश आहे. खरं तर स्लॉट मधला बॉल होता, त्याला मात्र व्यवस्थितरित्या खेळता आलेला नाही आहे. षटक संपले दुसरं आणि
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारी 12 बॉल आणि 14 धाव संख्येची गरज. 12 चेंडूत 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर खऱ्या अर्थानं एखादं चांगलं षटक आले ना कमी धावांचं, तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो बेंडकल संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोमेश ठाकूरला आपण पाहणार आहोत. रोमेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. हे प्रेक्षक पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. मोठ्या संख्येने प्रेक्षकांच्या लोट गर्दी. खरं तर या मैदानावरती स्पर्धा असल्या की प्रेक्षकांची सातत्याने तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळत असे. आजही तशीच गर्दी खरं तर पाहायला मिळते. आज सर्वांनाच नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा देऊया. 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 35 धावेचं टोटल उभारलं गेलं होतं. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. तिसऱ्या षटकातील फर्स्ट बॉल. व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर बॅटरला असं वाटलं होतं की अतिशय वेगवान बॉल येईल की काय. यस बाईच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. एक धाव इथून येताना पाहायला मिळणार आहे या बॉलवरती. यस चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. पहा ऑनफिल्ड अंपायर आपल्यालाच यावं लागेल कारण तिसरे पंच इथे उपस्थित नाही आहेत. चला ऑनफिल्ड अंपायर आपण या. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे आणि त्याच्यामुळे चेक केलं जाईल. चला तिसरे पंच आपण देखील थोडी जॉईंट व्हायचं आहे कारण ऑनफिल्ड अंपायर सातत्याने बिझी इथे या मॅच मध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चेक केलं जाईल शेवटी योग्य आहे की अयोग्य आहे या सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि तदनंतर डिसिजन हा दिला जाणार आहे. कुशल डिसिजन आहे. पुन्हा एकदा जरूर या ठिकाणी चेक केलं जात आहे. योग्य चेंडू आहे की अयोग्य चेंडू आहे या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि तदनंतर डिसिजन देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बाईची एक धाव इथे मात्र स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. टोटल 11 चेंडू आणि आता 13 धाव संख्येची गरज. 11 बॉल 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक एंड वरती हरेश गावंडा. इथून जर एखादं चांगलं षटक आलं ना तर पुन्हा एकदा भेंडकल संघ या मॅच मध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळेल. परंतु एखादा दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये युटर्न निर्माण करून देईल. जितवाय जिते संघाला आणि त्याला वेलकम फोर चौकार. हरेशच्या बॅट मधून स्वीटशीटचा स्वीट फटका पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती इथे मात्र 4 धावा कडक येताना पाहायला मिळाल्या. सुंदर फटका स्क्रीनवरती आपण पाहू शकता. जागा बनवली तदनंतर स्वीटशीटचा प्रयत्न सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे आता येणारे बॉल शिल्लक असेल 10 आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इथे काय घडतंय. हवाई हल्ला याही बॉल वरती बॅक टू बॅक मिड विकेटच्या दिशेने ठोकला चौकार. चांगला फटका. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं या बॉल वरती आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. स्ट्रॉंग झोन आहे हरेश गावणचं आणि त्याच्यावरती 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता मात्र येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज.
इथे पुन्हा एकदा खोलवर पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतात वेगानं, एक धाव कंप्लीट, दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल शिल्लक असतील आता 8 आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. खरं तर जितो आहे जिते संघाचे पुरस्कर्ते किरणजी म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथे देखील एक धाव अतिशय वेगाने घेतले गेले, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल दिला हरेशने आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले तब्बल 34च्या घरामध्ये. आता 7 बॉल आणि फक्त 1 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 1 धाव हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये, सहजरित्या सॉफ्ट हँडरने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु षटक देखील इथून समाप्त होईल. येणारे 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असेल. गत वर्षी आपण जर पाहिलं तर अजय पाटील बेलवली यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 1 धाव डिफेंड होताना आपण पाहिली होती, परंतु इथे मात्र संघ वेगळे आहेत, स्पर्धा वेगळी आहे. 6 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती यश ठाकूरला आपण पाहतोय. 6 बॉल 1 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 1 धावसंख्येची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 1 धाव इथून बनवायच्या. चला थोडंसं फास्ट केला प्लीज बेंडकल टीम, आपल्याला आम्ही विनंती करतोय. टाइम उलट आहे त्याच्यामुळे स्पर्धा देखील आम्ही लवकर या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, कारण इथे मात्र काल आपल्याला 4 वाजले होत्या. आज लवकर स्पर्धा इथून आपल्याला संपन्न करायची आहे. इथे चांगला फटका आणि विजयाचा संकनाश करणारा हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथून येथील 4 पहिला विजय जितो आहे जिते या संघानं मिळवलाय. हार्ड लक भेंडकल टीम. पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.